विद्यार्थी मित्रांनो, समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्याबद्दलच्या संपूर्ण पदभरतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि त्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये जे समाज कल्याण अंतर्गत जी पदभरती आहे म्हणजे वर्ग 1 पासून तर वर्ग ड पर्यंतची जे संपूर्ण भरती आहे म्हणजे 55% जागा अद्याप भरल्या गेलेल्या नाही, त्या रिक्त आहेत. त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. मी प्रवीण भिमटे विद्यार्थी मित्र तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहे. चला पुढे जाऊया, आपण बघूयात की काय आहे विषय. की समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य विभागात जवळपास 3646 जे पद आहेत ते काय आहेत, अद्यापही रिक्त आहेत. म्हणजे हे पद किती होतात, किमान 55% पद होतात, ती पदे रिक्त आहेत. ही एक नवीन अपडेट आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. पुढे जाऊया, काय विषय आहे बघा आता. की समाज कल्याण विभाग म्हणजे ग्रुप ए ते ग्रुप डी म्हणजे वर्ग ए ते वर्ग डी पर्यंतच्या म्हणजे ग्रुप डी पर्यंतच्या वर्ग ए वर्ग ड पर्यंत 6730 पदे काय आहेत, मंजूर आहेत. म्हणजे मंजूर झाली आहेत आणि त्यापैकी किती भरले गेलेली आहेत, फक्त 3084 पदे काय केले गेलेली आहेत, भरली गेलेली आहेत. ठीक आहे. आणि आता उर्वरित किती पदे आहेत जे अद्याप भरले गेलेले नाहीत, ते आहेत 3646 पदे अद्यापही रिक्त आहेत असं आयुक्तांनी सांगितलेलं आहे. आपण पुढे जाऊयात. ठीक आहे. समाज कल्याणचे आयुक्त, त्याच्यानंतर रिक्त पदांमुळे काय झालं, समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहाच्या व्यवस्थापनात अडचणी येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी पण BSW MSW झालेला विद्यार्थी आहे आणि अद्याप कित्येक वर्ष झाले, 5-6 वर्ष झाले वॉर्डनच्या जागा भरल्या गेलेल्या नाही आहेत किंवा अधीक्षकाच्या जागा भरल्या गेलेल्या नाही आहेत किंवा हाऊस मास्टर गृहप्रमुखाच्या जागा नाही भरल्या गेलेल्या आहेत. आणि हे क्लास 1 क्लास 2 क्लास 3 आणि क्लास 4ची सुद्धा भरती झालेली नाही आहे. आता हे विशिष्ट वर्ग म्हणजे विशिष्ट जे BSW MSW साठी काही पदे असतील, पण ग्रुप सीचे म्हणजे लिपिकापासूनचे अतर पदं ते संपूर्ण पदवीधारकांसाठी असतात. त्याच्यामुळे जर हे भरती झाली तर अनेक वंचित गरीब होतकरू विद्यार्थी जे आहेत, ज्यांना शासकीय नोकरीची गरज आहे, त्यांना हे महत्त्वाचं ठरेल, वरदान ठरेल. तर आता जे पदभरती न झाल्यामुळे काय होत आहे, ज्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत, विविध योजना, त्या कार्यालयीन कामकाज वेळेत होत नाही आहे. म्हणजे रिक्त पदांमुळे समाज कल्याणच्या वसतिगृहाच्या व्यवस्थापनात काय येत आहेत, अडचणी येत आहेत असं न्यायालयानं म्हटलं. ही अपडेट आली आहे प्रशासकीय बाजूवर, म्हणजे जे बोलले होते न्यायालय, माननीय उच्च न्यायालयाने याच्यावर काय केलं गेलेलं आहे, न्यायालय म्हणजे नोंदवलं गेलेलं आहे असं निरीक्षण. पुढे जाऊयात. की OBC विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचा अतिरिक्त भार हा समाज कल्याणावर पडत आहे. आता असं काय केलं, माननीय आयुक्तांनी काय केलं, सुनावणीमध्ये काय दिलं, कारण एक तर OBCचा भार हा OBC आतापर्यंतचा जो इतर मागास वर्गांसाठी सुद्धा समाज कल्याणच काम करत होतं. आता त्यांचे 72 वसतिगृह वेगळे झाले आहेत, ते अद्याप सुरू नाही झालेले आहेत. तरी समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये विविध सर्व जाती धर्माच्या किंवा सर्व जाती समुदायाच्या विद्यार्थ्यांना आरक्षणानुसार प्रवेश मिळतो. तर आता OBCचे वसतिगृह झाले आणि OBC विद्यार्थी अद्यापही वसतिगृह आहेत, त्याच्यामुळे सुद्धा वसतिगृहावर भार म्हणजे वसतिगृहाचा किंवा सुविधांचा अतिरिक्त भार पडत आहे असं निरीक्षण नोंदवलं आहे. आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबद्दल विचारणा केली न्यायालयानं. तर काय आयुक्तांनी सांगितले की विभागातील सर्व पदे भरण्याचा प्रस्ताव काय करण्यात आलेला आहे, पाठवण्यात आला आहे, पण त्याच्यावर निर्णय नाही झाला. म्हणजे निर्णय कोण घेतं, शासन घेते. म्हणजे सरकारनं जर निर्णय घेतला की तर काय होऊ शकतात, ही पदभरती होऊ शकते. आणि यामध्ये बॅचलर ऑफ सोशल वर्कर आणि मास्टर ऑफ सोशल वर्कर आणि ग्रुप सीच्या ज्या संपूर्ण भरती आहेत, ग्रुप सी आणि डी पर्यंतच्या ज्या लिपिकच्या असो सहाय्यकाच्या असो, ते भरती झाली तर 3000 किमान 4000 विद्यार्थ्यांचा काय होऊ शकतो, यामध्ये लाभ होऊ शकतो. तर जे BSW MSW साठी जे विद्यार्थी काम करतात, त्यांच्या हक्क मागण्यासाठी जे संघटना काम करतात, त्यांनी याकडे सक्रियपणे लक्ष देऊन शासनाकडे पाठपुरावा करायला हवा असं मी याच्या माध्यमातून त्यांना एक काय माझं सांगणं आहे किंवा करायला हवा. ठीक आहे. तर समाज कल्याण विभागात अतिरिक्त मुख्य सचिव व अतिरिक्त वित्त विभागाचे अतिरिक्त सचिव यांना लक्ष देण्याचे आदेश कोण दिले, न्यायालयानं दिले. त्याची सुनावणी पुढील 30 सप्टेंबरला आहे. पण मी हे यासाठीच घेऊन आलो की किमान 50ही नाही तर 55% जागा काय आहेत, रिक्त आहेत. म्हणजे ह्या जर जागा भरल्या गेल्या तर शासन म्हणजे कार्यालयीन कामकाजाचा काम तर तणाव तर कमी होईलच, पण वसतिगृह सुधारणात विद्यार्थी मित्रांनो, जे नागपूरमध्ये 25 वसतिगृह आहेत, त्या वसतिगृह एक वसतिगृह 3 वसतिगृहाचा भार जो आहे एका गृहप्रमुखाकडे आहे. म्हणून कामकाजात विलंब होतो. त्या ठिकाणी जर भरती झाली तर अनेक विद्यार्थ्यांचा शेकडो विद्यार्थ्यांचा काय होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. पर्यायानं बेरोजगारी
नष्ट करण्यामध्ये आपल्याला ते काय करू शकते, हितकारक ठरू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी हे न्यूज होती. लोकसत्ताला न्यूज आली होती. समाज कल्याण विभागाअंतर्गत 50% पदे काय 55% पदे काय आहेत, रिक्त आहेत. त्याच्यामध्ये अजून त्याच्यावरही भाष्य केलं. न्यायालयाकडून नाराजी इथे म्हटलं गेलं आहे. 442 शासकीय वसतिगृह आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या वसतिगृहातच जास्त पदभरती आहे. ठीक आहे, तर त्याच्याकडेही भोजनाकडेही लक्ष द्यावं आणि यासाठी हे संपूर्ण समस्यांसाठी आणि भोजन व्यवस्था अशा संपूर्ण याच्याकडे लक्ष देण्यासाठी आणि प्रॉपर व्यवस्था होण्यासाठी ही पदभरती घेण्यात यावी असं मला वाटतं. आणि जेवढेही समाजकार्य संदर्भातले पदवीधारक आहेत किंवा पदव्युत्तर पदवीवाले आहेत त्यांनी याकडे लक्ष द्यावे. तर जर हे 3646 पदांची जर भरती झाली तर हे समाज कार्यामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना याचा खूप लाभ होईल आणि त्यांच्यासाठी वरदान ठरेल. तर हेच मी तुम्हाला लक्षात आणून द्यायचं होतं विद्यार्थी मित्रांनो. यासाठी संपूर्ण विद्यार्थी मित्रांनी एकत्र येऊन पाठपुरावा करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि हे 55% भरती शासनाने करावी याकडे त्यांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. ठीक आहे, यासाठी कार्य आपल्याला करावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे असं आलं होतं. आणि समजा की काय आहे ती 7384 पदे काय झाली होती, 6730 पदे काय झाली होती, मंजूर झाली होती. आणि त्यापैकी 3084 पदे भरली गेली होती. अद्याप 3646 पदे रिक्त आहेत. तर यासाठी जर समाज कल्याणाने ही पदभरती केली तर काय होईल, संपूर्ण विद्यार्थ्यांचा फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो. तर हे 55% भरती झाली पाहिजे असा मला वाटतं आणि विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे. तर मी विद्यार्थी मित्र तुमच्या पुढे असेच वेगवेगळ्या माहितीचे व्हिडिओ घेऊन येईल जे तुम्हाला भविष्यात किंवा तुमच्या करिअरमध्ये खूप कामाचे असतील. तर तुम्ही माझा एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे आणि त्या चॅनलचं विद्यार्थी मित्र याच्याने हे लिंक आहे, पण लिंक ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राईबर करा. अनेक तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये काय करू शकता, कमेंट करू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन या चॅनलला काय करू शकता, या चॅनलला जॉईन व्हा आणि माझ्या चॅनलला तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपल्याला कार्य करायचं आहे. धन्यवाद.